मित्रांनो, यापूर्वीच तुम्हाला मी सांगितलं होतं की राशीचक्रामधील आपण 12 राशींवरती चर्चा केल्यानंतर त्या राशीच्या जातकांची गोष्ट सांगितल्यानंतर आपण एक नव्याने एक शृंखला आणणार आहोत। ती म्हणजे ह्या ज्या राशी आहेत या राशीच्या जातकांच्या गोष्टी। मित्रांनो, आज आपण सुरुवातीला जी रास घेतोय ती रास आहे सिंह रास। सिंह राशीचा जातक आणि त्या जातकाची गोष्ट तुम्हाला सांगतोय। तर मी काही गोष्टी तुला सांगतोय ते समजून घे तुझ्या भावी आयुष्यासाठी आणि त्यानुसार वाटचाल कर। आणि मग तिला मी काही टिप्स दिल्या, काही माहिती दिली, तर मी त्यांना सांगितलं परत एकदा तिला घेऊन या माझ्याकडे। मागे एक गोष्ट राहून गेली होती, ती गोष्ट माझ्या निदर्शनास आहे, तिला घेऊन या माझ्याकडे। मी तिच्याशी चर्चा करेन, तिच्याशी बोलेन, ती समोर असल्यानंतर मला काही गोष्टी उमजतील, समजतील। महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर तू प्रेम करतेस, प्रेम हे आंधळं असते, तर थोडंसं त्याला तू पारखून घे, निरखून घे, जरा चाचपून बघ, मग तुझ्या काही गोष्टी लक्षात येतील। आणि मी सांगतोय जर ते अयोग्य असेल, चूक असेल, तर मी माफी मागतो। माझ्याकडे काय मुंजा आहे वगैरे वगैरे ती सांगायला लागेल, म्हणजे तांत्रिक मांत्रिकच्या गोष्टी तो करायला लागला थोडक्यात। आणि ही गोष्ट मला त्यावेळेला समजली होती, उमजली होती। मग मी तिला सांगितलं, बघ बाळा, आता तुला जे काय कळलं आहे आणि मी जे काय तुला सांगत होतो ते हे लिहून काढलं, ते बघ पहिलं। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, यापूर्वीच तुम्हाला मी सांगितलं होतं की राशीचक्रामधील आपण 12 राशींवरती चर्चा केल्यानंतर त्या राशीच्या जातकांची गोष्ट सांगितल्यानंतर आपण एक नव्याने एक शृंखला आणणार आहोत। ती म्हणजे ह्या ज्या राशी आहेत या राशीच्या जातकांच्या गोष्टी। आता मी याच्यावरती तुम्हाला माहिती देणार नाही आहे किंवा ज्योतिषशास्त्र, त्यांचं भविष्य किंवा ह्या गोष्टीवरती मी चर्चा करणार नाही, तर त्या राशीच्या जातकांच्या मी गोष्टी सांगणार आहे। जशा त्या माझ्या समोर आल्या आहेत, जशा त्या गोष्टी मला ज्ञात आहेत, त्याप्रमाणे मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे। मित्रांनो, आज आपण सुरुवातीला जी रास घेतोय ती रास आहे सिंह रास। सिंह राशीचा जातक आणि त्या जातकाची गोष्ट तुम्हाला सांगतोय। त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी। ह्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्यावेळी कोणाचं नाव किंवा कोणाची माहिती मी उघड नाही करणार आहे। त्याला मी सार्वजनिक त्याची माहिती मी देणार नाही आहे। जसं एखादा वकील किंवा एखादा डॉक्टर त्यांची जी माहिती आहे ती गुप्त ठेवतो, तशीच मी त्याची गुप्तता ठेवणार आहे। तर आपण त्यासाठी आता त्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगायच्या असतील तर त्या गोष्टीमध्ये असलेले जे पात्र आहेत त्या पात्रांची नावं ठेवणं गरजेचं आहे। आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती आहे एका सिंह राशीच्या जातकाची। आता सिंह राशीच्या जातकाला आपण एक नाव देऊ, तर ती एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे मानसी। आणि ज्या पित्याने हे प्रकरण माझ्याकडे घेऊन आले होते, तिच्या कुंडलीच्या संदर्भात जे काय मी त्याच्यावरती अभ्यास केला होता, माहिती मिळवली होती, आणि तिच्या आयुष्यात ज्या काय गोष्टी घडत होत्या, घटना घडत होत्या, त्यावेळी हे प्रकरण, हा विषय तिचे वडील माझ्याकडे घेऊन आले होते। आता त्या वडिलांचं नाव आपण देऊया विजय। विजय आणि मानसी, वडील आणि त्यांची मुलगी। थोडक्यात एवढ्याच होती, ही जास्त करून गोष्ट फिरते। त्यामुळे ह्या गोष्टीतील दोन महत्त्वाचे जे पात्र आहेत ते वडील आणि ती मुलगी। मित्रांनो, हे वडील ज्यावेळी माझ्याकडे आले त्यावेळी त्यांना एक समस्या होती
ती समस्या अशी होती की मला एकुलती एक मुलगी आहे, मी विवाहित आहे. आता मुलगी आहे म्हणजे विवाहित असणारच. पण आम्ही आता दोघं वेगवेगळे राहतो आहे, विभक्त राहतो आहे. मी त्यांना विचारलं, बाबा तुमचा डिवोर्स वगैरे झाला आहे का? ते म्हणाले नाही, डिवोर्स वगैरे झालेलं नाही, पण आम्ही वेगळे राहतो आहे, काय पटत नाही, जमत नाही. त्यामुळे माझी पत्नी वेगळी राहते, मी वेगळा राहतो आहे. पण माझ्यासोबत माझी मुलगी राहते. तिने मला निवडलं की मला माझ्या वडिलांसोबत राहायचं आहे, माझ्या पप्पांबरोबर राहायचं आहे, कारण ती त्याला पप्पा म्हणते. असो मित्रांनो, आता पप्पा म्हणायचं बाबा म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर ती वडील आणि मुलगी, आता वडिलांवरती या मुलीची जबाबदारी आहे, तिचं शिक्षण आहे, तिचं पुढचं भावी आयुष्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती आहेत. त्यांचं कर्तव्य ते चोख पाडत आहे. पण ही जी सिंहराशीची रास आहे ना, सिंहराशीची जातक, या राशीचा जो जातक आहे त्याचा एक, मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो, यांचा एक अवगुण आहे. तो अवगुण काय? गिरे तो भी टांग ऊपर, गिरे तो भी टांग ऊपर. आपण किती चुका केल्या तरी त्या चुका मान्य करायच्या नाही. आपण काय चुका करतोय याची शहानिशा करायची नाही. आपल्या त्यांच्याकडून ह्या वारंवार चुका घडत राहतात, कारण त्यांचा स्वभाव गुणधर्म तसा आहे, गिरे तो भी टांग ऊपर. आणि सिंह हे त्या राशीचं काय आहे? बोधचिन्ह आहे. म्हणजे काय? नेतृत्व करणं किंवा राजेशाही दाखवणं, राजेशाहीच्या थाटात वावरणं वगैरे. पण ह्या सर्व गोष्टीमुळे नेतृत्व करणं ही गोष्ट वाईट नाही आहे, किंवा राजेशाही थाटात जगणं हे सुद्धा वाईट नाही आहे. पण कुठे आणि कसं जगायचं हे ह्या व्यक्तीच्या, ह्या राशीच्या जातकांना समजण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच प्रकारे ही जी मानसी आहे तिचीही तीच मानसिकता आहे, या मानसीची सुद्धा तीच मानसिकता आहे. तर काय? तर गिरे तो भी टांग ऊपर, आपलं ते खरं, मी म्हणेन ती पूर्व दिशा, मी सांगते तेच खरं. खोटं बोलायची एवढी त्यांच्यात हे असते, खोटं बोलायची ह्या राशीच्या जातकांमध्ये, आणि ते खोटं रेटून न्यायची पण एवढी क्षमता असते. तर ज्यावेळी ते माझ्याकडे घेऊन आले, तिची पत्रिका घेऊन आले, त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या. मग ती पत्रिका मी पूर्ण हे केली. मग ती जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण हे त्यांचं घेऊन मी परत एक नवीन माझ्या हिशोबाने त्याची आकडेवारी करून, गणित करून, ताळाबंदी करून मी एक पत्रिका बनवली परत एकदा. कारण आपण बघा, डॉक्टरकडे गेल्यानंतर पूर्वीच्या डॉक्टरचे केस पेपर पुढचा डॉक्टर कधी बघत नाही. कारण का? कुठेतरी एखादी गोष्ट राहून गेली असेल तर, कुठेतरी त्याच्यात चूक असेल, उणीव असेल तर. आणि त्याप्रकारे मी मग त्याची कुंडली तयार केली आणि त्यानंतर त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्यांच्यासमोर काही गोष्टी मांडल्या. ती महत्त्वाची गोष्ट काय होती? तर तिची शैक्षणिक जे तिचं आयुष्य आहे किंवा शिक्षण मिळवायची तिच्याकडे जी कुवत आहे, क्षमता आहे, ती कशी आहे? सो आहे. तर तुम्ही तिच्याकडून अशी अपेक्षा करू नका की ती खूप काहीतरी शिकेल, काहीतरी प्राप्त करेल. ती जेवढं काय शैक्षणिकदृष्ट्या जे काय शिकेल तेवढं खूप होईल. पण आता वडिलांची इच्छा ना, एकुलती एक मुलगी आहे, तिने खूप शिकावं, अगदी उच्चतम पातळी गाठावी, शिखर गाठावा. पण शेवटी वडिलांची इच्छा महत्त्वाची नसते, इच्छा त्या विद्यार्थ्याची असते. आणि त्यानुसारच झालं. आणि त्यांना मग सांगितलं की तुमच्या मुलीला माझ्याकडे घेऊन या. ती मुलगी माझ्याकडे आली. तिला मी समजावून सांगितलं की बघ, तू ज्योतिषशास्त्र मानतेस की नाही मानतेस मला माहिती नाही, पण आताच्या पिढीला सनातनी वास्तव काय आहे हे माहिती नाही, सनातनी विज्ञान काय आहे हे माहिती नाही, सनातनी शास्त्र काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे तुम्हाला हे थोतांड वाटेल ज्योतिषशास्त्र म्हणजे, पण ज्योतिषशास्त्र हे अगाध विज्ञान आहे, शास्त्र आहे.
ते समजणं उमजणं तेवढं सोपं नाही आहे. तर मी काही गोष्टी तुला सांगतो आहे ते समजून घे तुझ्या भावी आयुष्यासाठी आणि त्यानुसार वाटचाल कर. आणि मग तिला मी काही टिप्स दिल्या, काही माहिती दिली, आगाह केलं तिला मी. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, शैक्षणिक आयुष्य होतं तिचं. आणि ह्या शैक्षणिक आयुष्यात तिला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे काय, शैक्षणिकदृष्ट्या. मग तिला म्हणालो की मी तुझी रास जी आहे ती रास आहे सिंहरास. तिला नेतृत्व करण्याची हे असते, ही इच्छा असते किंवा धमक असते. राजेशाही थाटामध्ये जगण्याची इच्छा असते. पण हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपलं भविष्य हे आपल्याला चांगलं घडवायला पाहिजे. आणि भविष्य जर चांगलं घडवायचं असेल तर आपलं वर्तमान चांगलं हवं. आणि वर्तमान चांगलं असायला हवं असेल तर आपली वर्तणूक ही चांगली असावी. आपलं वर्तन चांगलं असावं. वर्तणूक आणि वर्तन हे आपलं चांगलं असावं, तरच आपण आपलं भविष्य घडवू शकतो. ती ते मान्य करत होती, ती समजत होती, समजून घेत होती. आणि तिला मी सांगितलं, बघ तुझे वडील आहेत, तुझ्यासोबत आता फक्त वडील आहेत, आई नाही आहे. तू वडिलांसोबत राहतेस. मग वडिलांना काय कुठल्या दिव्यातून जावं लागते याचीसुद्धा विचार कर. मग आता तुला जे पथ्य पाळायचे आहेत ते पथ्य काय आहेत, तर पहाटे उठायचं. कधी तर 3:30-4 वाजता पहिल्या प्रहरी. आणि अभ्यासाला सुरुवात करायची. म्हणजे उठल्या उठल्या नव्हे, उठायचं, प्रातर्विधी पूर्ण करायच्या, शुचिर्भूत व्हायचं आणि अभ्यासाला बसायचं. सुरुवातीला तुला त्याचा त्रास होईल, सवय नसल्यामुळे. ती सवय लावून घे. कारण तुझ्या राशीचा जातक आहे हा सूर्य आहे. आणि हा तुझ्या राशीचा स्वामी आहे हा सूर्य आहे. मग स्वामीच्या मार्गदर्शनाखाली, स्वामीच्या छत्रछायेखाली तुला आपलं आयुष्य घालवायचं आहे. त्यानुसार तुला वागावं लागेल आणि तुझ्या यश प्राप्त करावं लागेल. आणि त्यानुसार तू निर्णय घे. तिने ते मान्य केलं. ठीक आहे सर, मी तसं वागेन, त्या प्रकारे तुम्ही सांगितल्या प्रकारे मी माझा अभ्यास करेन. आणि काही टिप्स मी तिला दिल्या शैक्षणिकदृष्ट्या, त्या तिने समजून घेतल्या. सर्व झालं वगैरे. तिच्या वडिलांनाही मी समजून सांगितलं. आता तिच्या वडिलांची मी रास तुम्हाला सांगत नाही आहे, पण वडिलांना तिच्याबद्दल खूप अपेक्षा होत्या. कारण त्यांना ते दाखवून द्यायचं होतं की आपली मुलगी आपल्या छत्रछायेखाली उच्चतम पातळीवरती जाऊ शकते. आणि उद्या सकाळी तिच्या आयुष्यात आपल्या पश्चात तिला कुठलीही अडचण येऊ शकणार नाही. कुठल्याही अडचणीला तिला तोंड द्यायची क्षमता निर्माण होईल. असो मित्रांनो, ते दोघे निघून गेले माझ्याकडून. आता यानंतर काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर त्यांनी माझ्याशी परत एकदा संपर्क साधला की सर तुम्ही सांगितलं सर्व ठीक आहे, ती कधी उठते नाही उठते सर्व चालू आहे तिचं. पण एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली, तर तिचं कुठेतरी प्रेम जडलं आहे. ती कोणावर तरी एका मुलावरती प्रेम करते, अशी मला थोडीशी एक कुणकुण लागलेली आहे. तर मी त्यांना विचारलं, तुम्ही तिला विश्वासात घ्या, विश्वासात घेऊन तिच्यावर चर्चा करा आणि तिच्याकडून ते काढून घ्या. ती खरी आहे की तुम्हाला फक्त वाटते आहे, तुमच्या मनाचा ग्रह झाला आहे, हे सुद्धा समजून घ्या. त्यांनी सांगितलं आता कसं करायचं. मी बोललो साधी सरळ गोष्ट आहे, एक विश्वासात घ्या तिला, रागवू नका. ही जर गोष्ट मला कळली असं काय असेल तर तुला मी दम देणार नाही, तुझ्यावर रागवणार नाही, रुसणार नाही वगैरे असं तिला समजावून सांगा. आणि तिच्याबरोबर अगदी सामोपचाराने हा विषय घ्या. त्याप्रमाणे मग त्यांनी तिच्याशी चर्चा केली आणि तिने ते स्पष्ट केलं की हां असं आहे प्रकार. मित्रांनो, हा जो प्रकार त्यांना कळल्यानंतर त्यांच्या थोडीशी पायाखालची जमीन सरकली. का तर त्यांचा विश्वास होता आपल्या मुलीवरती
की आपली मुलगी असं काही करणार नाही, असं काय म्हणजे असा प्रेम वगैरे, शैक्षणिक आयुष्यात आपलं शिक्षण पूर्ण करेल आणि आपलं भविष्य घडवेल, भवितव्य घडवेल. पण ठीक आहे, आताची जी परिस्थिती आहे, हे कलियुग आहे, सामाजिक जी ताणाबाणा आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडत असतील. परत ती वयात आलेली मुलगी, नुकतीच ती 12वीला होती, त्यामुळे ते वय असते, त्या वयामध्ये ह्या गोष्टी घडतातच आणि त्यानुसार कदाचित ही गोष्ट घडली असेल. पण मग त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आता काय करायचं, ती शिकते आहे, शैक्षणिक जीवनात आहे, असं असताना ती आता हे प्रेम करते आहे. आता तो मुलगा कसा आहे, काय आहे, याची काही मला माहिती नाही आहे. आता पुढे मी काय करू, पुढे काय करायला हवं. मग त्यांनी माझ्याशी परत एकदा संपर्क साधला, मला येऊन ते भेटले आणि माझ्यावर चर्चा केली. मी परत तिची पूर्ण कुंडली बघितली आणि ती कुंडली बघितल्यानंतर मी त्यांना सांगितलं, परत एकदा तिला घेऊन या माझ्याकडे. मागे एक गोष्ट राहून गेली होती, ती गोष्ट माझ्या निदर्शनाला आहे, तिला घेऊन या माझ्याकडे. मी तिच्याशी चर्चा करेन, तिच्याशी बोलेन, ती समोर असल्यानंतर मला काही गोष्टी उमजतील, समजतील. त्यानंतर काही दिवसानंतर परत त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. ते आपल्या मुलीला माझ्याकडे घेऊन आले आणि मग मी तिला न्याहाळलं, तिचा अभ्यास केला, त्या पत्रिकेचा अभ्यास केलाच होता. आणि एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली, ज्या मुलाच्या प्रेमात ती पडली आहे तो मुलगा सरळ मार्गी नाही आहे, तो मुलगा सरळ मार्गी नाही आहे. त्याच्या आयुष्यात अशा बऱ्याचशा मुली येऊन गेलेल्या आहेत आणि त्या मुलींचा त्याने बऱ्याच प्रकारे उपभोगसुद्धा घेतलेला आहे, वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या प्रकारे. मग ती गोष्ट माझ्या निदर्शनात आली. आता पण ही सांगायचं कसं, प्रेम हे आंधळं असते, समजावायचं कसं. मग मी तिला विश्वासात घेतलं आणि तिच्याशी चर्चा केली. बघ, मला असं कळलं तुझ्या वडिलांकडून की तू प्रेम करतेस. तर ती म्हणाली, हा मला वाटलेलंच, ज्यावेळी तुम्ही मला बोलवलं आणि बाबा माझे पप्पा मला इथे घेऊन आले तर मला कळलेलंच, वडिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली असणार. मी बोललो, अगं तुझी कंप्लेंट केलेली नाही आहे, तर वडिलांना कुठेतरी काळजी आहे तुझ्याबद्दल, वडिलांचं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं नुकसान होऊ नये, या काळजीपोटी त्यांनी मला सांगितलं. आणि मी जर याच्यात दखलंदाजी देत असेल, हे तुला जर पटत नसेल, चुकत असेल माझा, किंवा तुला वाईट वाटत असेल तर माफ कर, मग मी तुला तुझ्या जीवावरती सोडून देतो. पण काही गोष्टी तुझ्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे, निदर्शनात आणून देणं गरजेचं आहे. तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर तू प्रेम करते आहेस, प्रेम हे आंधळं असते, तर थोडंसं त्याला तू पारखून घे, निरखून घे, जरा चाचपून बघ, मग तुझ्या काही गोष्टी लक्षात येतील. आणि मी सांगते, जर ते अयोग्य असेल, चूक असेल, तर मी माफी मागतो. आणि जर तुला ते योग्य वाटलं, चाचपल्यानंतर, पडताळून बघितल्यानंतर, तर मग आपण पुढे ठरवू काय करायचं आहे. मग त्यांनी मला विचारलं, मग काय काका, काय करायचं, काय तुमचं म्हणणं आहे. मग मी तिला सांगितलं की त्याच्याशी थोडासा रूढ बोल, त्याला तोडून बोल, अशा काय गोष्टी त्याच्यावर कर की ज्याच्यामुळे तो आता जे काय प्रेमाचं तुझ्यासमोर एक त्याने हे निर्माण केलं आहे, एक चित्र निर्माण केलं आहे, ते खरं आहे की खोटं आहे हे समजून येईल आपल्याला. आणि त्याप्रमाणे तिने मग तो ठरवलं आणि त्याप्रमाणे तिने तो निर्णय घेतला आणि तिने चाचपून बघायला सुरुवात केली मी सांगितल्याप्रमाणे. कारण ती सुरुवातीला आंधळी झाली होती प्रेमापोटी. कारण वडील प्रत्येक वेळी टोकत आहेत, आईचं प्रेम नाही आहे, आई आपल्यावरती माया करत नाही, आई आपल्याला विचारत नाही आहे, आईला राग का, तिने वडिलांना निवडलं म्हणून, आणि हिला राग का, तर आई आपल्याला विचारत नाही, आई आपल्यावरती प्रेम करत नाही, आणि वडील आपल्याला रोखून बोलतात, आपल्याला रोखतात, हे करू नको, ते करू नको, असं बोलू नको, असं वागू नको, हे करू नको, असं. त्यामुळे आणि ते वय, त्यामुळे ती कुठेतरी भरकटली होती. तिने कुठेतरी आपल्याला एक सहारा शोधला होता, कोणावर तरी एक त्रयस्थ व्यक्तीवरती विश्वास ठेवला होता आणि तो तिचा विश्वासघात करण्याच्या प्रयत्नात होता.
आणि ज्यावेळी त्याच्याबरोबर ती बोलली, त्याला चाचपून बघायला लागली, त्याला पडताळून बघायला लागली, त्याच्यानंतर त्याचं खरं स्वरूप तिला कळलं काही दिवसानंतर. आणि मग तिला सांगितलं की तू त्याला निदर्शनानं आणू देऊ नकोस, की तू तिला चाचपतेस, निरखतेस, पारखतेस. तुला काय वाटते ते फक्त मला येऊन सांग, आपण त्याच्यावरची चर्चा करू आणि निर्णय घेऊ. मला त्याचा पूर्ण हितंभूत मला ती माहिती मी काढली होती, मला ते समजलं होतं. फक्त तिच्याकडून जाणून घ्यायचं होतं, ते काय म्हणून टॅली करायचं होतं. मला जे वाटते, मी जो अभ्यास केला आहे आणि ती जे सांगणार आहे त्याच्यामध्ये किती साम्यता आहे. मग काही दिवसानंतर त्यांनी माझ्याशी परत एकदा संपर्क साधला. मित्रांनो, संपर्क साधल्यानंतर ते आलेत माझ्याकडे. त्या मुलीला मी विचारलं, मानसी बेटा काय सांग, आता तुला काय वाटते, काय तुझ्या लक्षात आलं, तुला काय समजलं. तर त्यांनी सरळ माझ्या वडिलांवरती आरोप लावले. वडिलांना मी असं करीन, वडिलांना मी तसं करीन. ते काय स्वतःला शाणे समजतात काय, ते आपल्याला रोखायला बघतायत. तू माझ्यावर अशी वागते आहेस, ह्याला कारण तुझे वडील आहेत, असं आहे तसं आहे, असं तो सांगायला लागला. आणि तू कोणाकडे तरी काय माहिती घ्यायला गेलेलीस काय, वगैरे वगैरे. असं झाल्यानंतर मी तिला सांगितलं, बघ मला सगळं कळते, मला ह्याचं ज्ञान आहे, माझ्याकडे काय मुंजा आहे वगैरे वगैरे ती सांगायला लागली. म्हणजे तांत्रिक मांत्रिकच्या गोष्टी तो करायला लागला थोडक्यात. आणि ही गोष्ट मला त्यावेळेला समजली होती, उमजली होती. मग मी तिला सांगितलं, बघ बाळा, आता तुला जे काय कळलं आहे आणि मी जे काय तुला सांगत होतो ते हे लिहून काढलं आहे, ते बघ पहिलं. तू मला सांगायच्या पूर्वी हे सर्व मी लिहून काढलेलं आहे, हे पहिलं वाच. मग तिला ते वाचायला मी दिलं आणि तिने बघितलं तर त्याच प्रकारे होतं, ते मिळतं जुळतं होतं, किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त माहिती मी त्याच्यात लिहून दिली होती. तिची एकदम खडखडून डोळे उघडले, खडबडून जागी झाली ती. काका, खरोखर तुम्ही हे जे काय बोलताय ना, ह्या बऱ्याचशा गोष्टी मला त्यावेळी कळल्या, किंवा ह्या पूर्वीसुद्धा निदर्शनात येत होत्या. वाटत होतं असं काय वागतो, असं काय करतो आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, आपण म्हणतो एखाद्या मुसलमानाने एखाद्या मुलीला लव जिहाद करतो आणि तिला फसवतो, आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवतो आणि त्याच्यापासून आपले फायदे उचलतो, मतलब साधतो आणि तिचं आयुष्य बर्बाद करतो, तुम्हाला माहिती आहे. हा सुद्धा एक लव जिहादचाच प्रकार झाला मित्रांनो, लक्षात घ्या. पण इथे हा मुसलमान नाही आहे, हा एक मराठी मुलगा आहे, महाराष्ट्रीयन आहे. पण याची मानसिकता कशी आहे, तर ती मानसिकता आहे कशी, त्या ह्याच्याप्रमाणे, त्या अब्दुलप्रमाणे. त्याला काहीतरी साध्य करायचं आहे, काहीतरी मतलब साधायचं आहे. लक्षात आलं का, काय आहे, काय प्रकार चालतो, कसा चालतो. म्हणून मी मुलींना आणि मुलांना, भावी पिढीला सांगतो की तुम्ही सावध राहा, सावध भूमिका घ्या. आताची परिस्थिती आहे ती गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये कोण काय कसं वागेल, काय आपला फायदा उचलेल, आपला मतलब साधेल, सांगता येणार नाही. आणि तिला मी समजवलं, बघ आता ह्यापुढे तुला त्रास होईल त्या गोष्टीचा, तुझ्या वडिलांनाही त्रास होईल त्या गोष्टीचा, कारण तू थांबणार आहेस. थांबायचं आहे की नाही थांबायचं हे पहिलं तू ठरव. नाही काका, मला एवढ्या कळल्यानंतर मग मी माझ्यासारखा जर व्यक्ती असेल, मी पुढे गेली तर माझ्यासारखा मूर्ख कोण नसेल. आणि एवढी तुम्ही माहिती सांगितली आहे, त्या माहिती समजल्यानंतर, समोर आल्यानंतर, आणि जी काय मी पडताळा केला, ते काय चाचपलं, त्याच्यानंतर मला जे काय गोष्टी कळल्या, त्याच्यानंतर मी खडबडून जागी झाली. त्याला नमस्कार करणं की त्याच्यापासून दूर होणं हेच महत्त्वाचं आहे, हेच माझ्यासाठी भलं असणार आहे. आणि धन्यवाद काका, मी चुकले. त्या दिवशी थोडासा तुमचा रागही आला होता, तरीसुद्धा मी बघितलं ठीक आहे, एकदा बघूया. बाबा सांगतायत, पप्पा सांगतायत माझे, म्हणजे तुम्ही सांगताय, तर ज्योतिषशास्त्र खरोखर ज्योतिषशास्त्र आहे का,
त्याचासुद्धा मला परीक्षा घ्यायची होती, तुमचीसुद्धा परीक्षा घ्यायची होती. त्या दृष्टीने मी हे सर्व बघितलं होतं, केलं होतं. त्याच्यावरती अविश्वास दाखवून नव्हे, त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास होता. पण तुम्हालाही पारखायचं होतं, माझ्या वडिलांनाही पारखायचं होतं, ते ज्योतिषशास्त्रही पारखायचं होतं. म्हणून मी हा निर्णय घेतला आणि मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्याशी मी ते माझं बिहेवियर केलं, वागले, त्याच्याशी चर्चा केली, बोलले. पण त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी निष्पन्न झाल्या. मग मी तिला सांगितलं, आता सावध राहा, त्याला ती गोष्ट कळणार. तू ज्यावेळी त्याच्याशी दुरावा करशील, त्याच्याशी फारकत घेशील त्यावेळेला. आणि मित्रांनो तसंच झालं. कारण तांत्रिक मांत्रिकाशी तो संपर्कात होता, तांत्रिक मांत्रिकाबरोबर तो काम करत होता. त्यामुळे मग त्याने त्या गोष्टीला सुरू केली. तिच्या वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली, तिला त्रास द्यायला सुरुवात केली. कळलं का? आणि माझ्यापर्यंत येऊन पोचला तो. म्हणजे बघा त्याची मजल काय ते. त्याने तो मला ओळखू शकला नाही, समजू शकला नाही, पण त्याचा मला शोधायला लागला. तो माझ्यापर्यंत पोचला, तो पोचण्याचा प्रयत्न केला त्याने. म्हणजे इथपर्यंत त्याची मजल गेली. ती तांत्रिक मांत्रिक क्रिया मित्रांनो. म्हणजे बघा कोण कुठल्या थराला जाऊन पोचतो. आणि मग तिला त्रास व्हायला लागला, तिच्या वडिलांना त्रास व्हायला लागला. त्यांच्या आर्थिक परिस्थिती डामाडौल व्हायला लागली त्यांची. त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती डामाडौल व्हायला लागली. कामाधंद्यांमध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्या. कुठलंही काम घेतलं की त्याच्यावरती प्रश्न निर्माण व्हायचा, अडथळे निर्माण व्हायचे, अडचणी निर्माण व्हायचे आणि आर्थिक प्रश्न भेडसावावे लागले. बघा एक चुकीचा निर्णय आपल्या कुटुंबाला, आपल्या स्वतःला कुठपर्यंत नेऊन पोचवते. आणि अशी परिस्थिती आली की त्याने असे काय प्रेतात्मे सोडलेत तिच्या घरात. मित्रांनो हे वास्तव आहे, हे सत्य आहे. आपण आत्मा म्हणतो, आत्माच म्हणजे तो प्रेतात्मा. ही प्रेत योनी म्हणजे 84 लाख योनीमधील ती एक योनी म्हणजे प्रेत योनी. मनुष्य प्राणी मेल्यानंतर तो लगेचच त्याचा पुनर्जन्म होत नाही. काही महिने, काही दिवस, काही वर्ष त्याला त्या प्रेतयोनीत काढावे लागतात. त्या प्रेतयोनीत त्याला आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. पण ह्याच काळामध्ये, या प्रेतयोनीच्या काळामध्ये असे काही तांत्रिक मांत्रिक आहेत, असे काय भगत आहेत, असे काय हे बाबा लोक आहेत. हे काय करतात, अशा भरकटलेल्या किंवा द्वेषाने हे झालेल्या, एखाद्याचं हे घ्यायचं आहे, काय बदला घ्यायचा आहे, त्या बदल्यांनी प्रवृत्त झालेल्या असे जे काय आत्मे असतात, अशा आत्म्यांना ते काय करतात, आपल्या काबूमध्ये करतात, त्यांची दिशाभूल करतात. त्यांना एक हे देतात, काय म्हणतात त्याला, लालच देतात की मी तुला या योनीतून मुक्ती देतो आणि तुझी काय अपुरी राहिलेली कार्य मी तुला पूर्ण करून देतो. आणि मग अशा या आत्म्यांचा वापर करून दुसऱ्याच्या आयुष्यात दखलंदाजी करतात. मित्रांनो तुम्ही मला काय म्हणाल, मग जर असे आत्मे असतील आणि अशा आत्म्याचा वापर करून असे भगत, असे मांत्रिक तांत्रिक जर कार्य करत असतील तर त्यांना सीमेवरती नेऊन बसवलं पाहिजे. पाकिस्तानी सीमेवरती किंवा बांगलादेश सीमेवरती किंवा आणखीन कुठला सीमा असेल सैनिकांच्या जागी. म्हणजे आपल्याला सैनिकांची एनर्जी वेस्ट घालवायची आवश्यकता नाही. त्या गोळ्या, त्या बंदुका, त्या रणगाडे, ते तोफा, ते मिसाईल याची आवश्यकता नाही. यांना जाऊन बसवायचं. मित्रांनो ही गोष्ट जेवढी तुम्हाला हास्यास्पद वाटत असेल तेवढी ती हास्यास्पद नाही आहे. त्यामुळे ही अशी चर्चा ही चुकीची चर्चा आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. हे सरळ उपयोग वार करत नाहीत. तुमचा येऊन तो काय गळा आवळू शकत नाहीत. ह्या ज्या शक्त्या आहेत, ही जी काय प्रेतयोनी आहे ती तुमच्यावरती हावी होते. तुमचा तो होरा आहे. म्हणजे जे तुमचे हे 5 मनुष्य प्राण्याच्या भोवती जे 5 हे आहेत, त्याचे तत्व आहेत, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी.
ह्या तत्वांचा जो होरा आहे, जी एनर्जी आहे, त्या एनर्जीमध्ये ते येऊन बसतात आणि तिला डिस्टर्ब करतात. आणि मग ते डिस्टर्ब झाले की आपण डिस्टर्ब होतो, आपलं मन विचलित होतं आणि मग आपण नको त्या विचार करायला सुरुवात करतो, घाबरतो, बुजतो, थकतो, भागतो. असे काही विचित्र प्रकार व्हायला लागतात. आपण आजारी पडतो, मानसिकदृष्ट्या आपण खंगतो. असं इनडायरेक्टली गोष्टी होत जातात. त्याचे हळूहळू परिणाम होत जातात. पी हळद हो गोरे नव्हे, त्याचे हळूहळू आपल्यावरती परिणाम होत असतात. तसेच हे परिणाम त्या विजयच्या वरती व्हायला लागले, तसेच परिणाम त्या मानसीवरती सुद्धा व्हायला लागले. मग त्यांना मी सांगितलं, बघ आता ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला आपलं एक काय म्हणतात त्याला, आपली एक हे करणं गरजेचं आहे, एक कवच तयार करणं गरजेचं आहे. आणि हे कवच तुम्ही करू शकता, स्वतः करू शकता. त्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला सांगेन, ते कसं करायचं आपल्या हातातच आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 5 तत्वामधली आपलं शरीर, हे जे शरीर आहे भूमितत्वाचं आहे. मग भूमितत्वावरती काम करणं गरजेचं आहे. आणि भूमितत्वाला आपण जर ताब्यामध्ये आणलं, कंट्रोलमध्ये आणलं, तर त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. आणि मग बरेचसे उपाय मी त्यांना दिलेत. कारण हे आता तुम्हाला मी सांगायला इथे गेलो आणि जर तुम्ही त्या चुकीच्या प्रकारे त्याचे वापर केलेत आपल्या जीवनामध्ये, तर त्याचे चुकीचे परिणामसुद्धा होऊ शकतात. मग याच्यामध्ये काही हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो ना हातचालाकी वगैरे नाही आहे. याच्यामध्ये विज्ञान आहे, शास्त्र आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारे मग त्या दोघांनी त्या गोष्टी सुरुवात केल्या. मी काही नियम सांगितलेत, जे काही मंत्र सांगितलेत, घरामध्ये कसं वावरायचं, कसं राहायचं, काय काय करायचं, काय नाही करायचं, असे त्यांना मी उपाय सांगितलेत. ते उपाय त्यांनी योजलेत. मित्रांनो लक्षात घ्या, ते उपाय त्यांनी दोघांनी मिळून योजले. त्या मुलीचा आपल्या वडिलांवरती पूर्ण विश्वास झाला, निर्माण झाला. आणि हा विश्वासच महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा विश्वास नसेल ना तर काही साध्य होऊ शकत नाही. त्या क्षणानंतर त्या मुलीने आपल्या वडिलांना ती शरण गेली, ती मानसी. आणि त्या मानसीने माझं मन जिंकलं. का? काही महिन्यानंतरच त्याने हे जे काय त्यांच्या आलेलं आयुष्यात जे काय वादळ होतं, तो प्रलय होता, तो शांत केला, नष्ट केला. कारण का तर तिने ते मान्य केलं, तिने ते स्वीकारलं आणि मी सांगितलं तसं तंतोतंत ती वागली. 100% तिने त्याच्यावरती उपाययोजना केल्या. कारण ती महत्त्वाची होती. तिला समोर ठेवून त्यांनी सर्व हे प्रकार केले होते. तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी तिच्या वडिलांवरती प्रकार केले. माझ्यावरतीही तो प्रकार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मित्रांनो विचार करा, कारण जर त्याच्यावरती उपाययोजना करायला सुरुवात केली असती तर पहिला त्रास जर डायरेक्ट वार केला असता त्याच्यावरती, त्याच्या वाराला प्रतिउत्तर म्हणून, तर त्या मुलीवरती तो वार झाला असता. कारण तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी ह्या सर्व गोष्टी केल्या होत्या. मित्रांनो लक्षात आलं का कसं काय घडते, काय घडते. आणि त्या मुलीने इमाने इतबाराने त्या गोष्टी, नियम, कायदे सगळे पाळलेत आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या. आजही त्या स्थितीमध्ये आहे ती, आजही ती मला मानते. तिचे वडील आणि त्या दोघांनी गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षा घेताना मी त्यांना सांगितलं, तुम्हाला गुरु घ्यायचा असेल, यापूर्वी त्यांच्याकडे कुठली गुरुदीक्षा नव्हती, कुठल्या गुरुला मानत नव्हते. दोघंही काय म्हणतात त्याला, नास्तिक होते असं म्हणायला हरकत नाही. पण त्या नास्तिक कोणी नसतो, प्रत्येकजण आस्तिक असतो. कोणावर नाही, कोणावरती आस्था असते. आस्थाच म्हणजे विश्वास. त्यामुळे कोणीही नास्तिक नाही, प्रत्येकजण आस्तिक असतो. मग त्यांना मी गुरुदीक्षा दिली. आधी गुरुदीक्षा म्हणजे काय सांगितलं, तुम्ही कुठलाही एका जो सद्गुरू आहेत, स्वामी समर्थ म्हणा, रामदास स्वामी म्हणा, साईबाबा म्हणा, कोणालाही तुम्ही भजू शकता, त्यांना शरण जाऊ शकता. त्यांनी साईबाबांची कास धरली. आज ते साई भक्त आहेत.
आणि त्यांचं आयुष्य सुंदर आहे, सुखमय आहे. ती आता मुलगी उच्च म्हणजे बघा मित्रांनो, तिच्या कुंडलीनुसार तिच्या आयुष्यात शैक्षणिक हे नव्हतं, म्हणजे उच्च शिक्षण नव्हतं, उच्च शिक्षण. पण ती आता उच्च शिक्षित आहे ती मुलगी, कारण मी सांगितलेले नियम कायदे ती पाळत आली. एक विद्यार्थी म्हणून सुद्धा, एक मुलगी म्हणून सुद्धा, म्हणजे आपल्या पित्यावरती विश्वास ठेवला, आपलं कर्तव्य म्हणून सुद्धा. आणि आता ती एक निष्णात वैद्य आहे, डॉक्टर आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तिचं शिक्षण फक्त 12वी होतं किंवा त्याहून जास्त 1-2 वर्ष आणखीन शिकली असती, त्याहून जास्त ती पदवीधर झाली असती, पण त्यापुढे तिचं शिक्षण नव्हतं. पण आता ती पदवीधर नाही झाली तिने मग नीटची एक्झाम दिली आणि नीटची एक्झाम देऊन तिने मेडिकलला ॲडमिशन घेतलं आणि ती डॉक्टर आहे. मित्रांनो हे वास्तव आहे. तुमच्या ह्याच्यानुसार, कर्मगतीनुसार, त्या नियतीनुसार, नियतीच्या लेखणीनुसार, तिने जी आपली नियतीने लिहिलं आहे तिच्यानुसार तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट असेल घडणारी, त्याच्या पलीकडेही तुम्ही जाऊ शकता. कधी तर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर. आणि त्या इच्छाशक्तीनेच मात केली, आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली, आपलीही इच्छा पूर्ण केली आणि आज ती ताठ मानेने जगते. मित्रांनो लक्षात आलं का? ही छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? ह्या राशीचा जातक जर बघत असेल ही गोष्ट, तर त्याने ही गोष्ट सांभाळून घ्यावी, समजून घ्यावी की तुमचा जो अवगुण आहे, या अवगुणामुळे तुम्ही कुठेतरी भरकटता, कुठेतरी आपल्या आयुष्याची माती करून घेता. आता निर्णय तुमच्या हातात आहे, विद्यार्थ्यांच्या, त्या पालकांच्या आणि त्या प्रत्येक राशीच्या जातकांच्या. आपण कुठल्या राशीचे जातक आहोत याचा उल्लेख तुम्ही करावा कमेंट बॉक्समध्ये. आपल्याला ही गोष्ट कशी वाटली त्याच्यावरती आपले मतं मांडावी. मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल एक छोटीशी गोष्ट. या पुढच्या भागात मी दुसरी कुठल्या तरी एका राशीच्या जातकाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तो जातक आहे, ती रास आहे मेष रास. असो मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये याचा उल्लेख करा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचारपट असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.